नवी मुंबईमधील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापारावर आळा घालत सानपाडा पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. सानपाडा रेल्वे स्थानक परिसरातून 37.8 ग्रॅम हेरोईनसह फातिमा शेख वय 39 हिला रंगेहात अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत तब्बल 18,92,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी महिला वडाळा परिसरातील रहिवासी असून काही काळापासून नवी मुंबईत अंमली पदार्थ पुरवठ्यात सक्रिय असल्याचं उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कथाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. मध्यरात्री संशयास्पद हालचाल करत असलेल्या महिलेची पंचांसमक्ष झडती घेतली असता तिच्या पर्समधून हेरोईनची अनेक पाकिटे जप्त करण्यात आली. अटकेनंतर न्यायवैद्यकीय पथकाकडून घटनास्थळी आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित रॅकेटमधील इतर आरोपी आणि पुरवठादारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. नशामुक्त नवी मुंबई या माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापना करण्यात आलेली आहे. त्या स्थापना केल्यानंतर जे पथकं तयार केलेली आहेत ती पथकं दररोज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अंमली पदार्थांविषयी कोण जर अंमली पदार्थ विक्री करत असेल किंवा कोण सेवन करत असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचं काम करत आहेत. त्याच दृष्टीने दिनांक 28/2/2026 रोजी रात्री 20:15 वाजण्याच्या सुमारास सानपाडा पोलीस यांचे PSI धारेराव, पोलीस हवालदार बडे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई करवर हे सानपाडा पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सानपाडा रेल्वे स्टेशनच्या समोरील जे बस डेपो आहे त्या बस स्टॉपच्या एंट्री गेटला एक महिला संशयास्पदरीत्या तिथे बसलेली आढळून आली. त्यामुळे या पथकाने त्या महिलेकडे विचारपूस केली असता तिने तिचे नाव फातिमा अल्लाउद्दीन शेख वय 39 वर्ष, रूम नंबर 08F47 बुद्ध मंदिर समोर वडाळा मुंबई असे तिने सांगितले. आणि तिच्या हातामध्ये जी पर्स होती त्या पर्समध्ये पर्स उघडून तिला दाखवायला लावले असता त्याच्यामध्ये संशयास्पद अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. त्यामुळे टीमने तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून महिला पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक कटके मॅडम तसेच महिला पोलीस शिपाई माळुंजकर मॅडम यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. तसेच आम्हाला देखील त्या घटनेची माहिती दिली. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांनी तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून एकूण 37.85 ग्रॅम एवढ्या वजनाचा अंमली पदार्थ मिळून आला. तो तात्काळ त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आलं.